जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणी हीची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली. मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन. जय जय रघुवीर समर्थ. आदौ राम तपोवनादिगमनं, हत्वा मृगं काञ्चनं. वैदेही हरणं जटायुमरणं, सुग्रीव संभाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरी दाहनं. पश्चाद् रावण कुंभकर्ण हननम्, एतद्धि रामायणम्. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. महिना आहे ज्येष्ठ, तिथी आहे तृतीया, वार आहे गुरुवार, नक्षत्र आहे उत्तराषाढा. उत्तराषाढा 9:35 उत्तराषाढा नक्षत्र होतं. 9:35 आपल्याला नक्षत्र लागलेलं आहे श्रवण, आणि योग आहे वैधृती. आणि उत्तराषाढेचा स्वामी आहे सूर्य, आणि त्याचं सूर्याचं वैशिष्ट्य म्हणजे तेज आणि नेतृत्व. तेज आणि नेतृत्व हे अर्थातच सूर्याचं प्रतीक आहे, जे आपण रामावतारामध्ये बघितलं. प्रतीक आहे हत्तीचा सुळा, म्हणजे शक्ती, प्रतिष्ठा आणि बुद्धिमत्ता दाखवणारं त्याचं प्रतीक आहे. देवता आहे विश्वदेव, म्हणजे 10 विश्वदेव जे धर्म आणि सत्याचं रक्षण करणारे देव, हे त्याचे देवता आहे. निग्रही आहे, महत्त्वाकांक्षी आहे आणि प्रामाणिक आहे, शिस्तप्रिय आहे, सत्याचा रक्षक आहे. उशिरा का होईना पण त्याला शाश्वत असं यश मिळतं. सुरुवातीला वयाच्या 38 वर्षापर्यंत एखाद्याला यश मिळत नाही, पण वयाच्या 38 नंतर जर एखाद्याचा उदयकाल झाला तर आपण समजायला हरकत नाही की ते उत्तराषाढा नक्षत्राचा प्रयोग आहे. मग असं उत्तराषाढाचं वैशिष्ट्य आहे, आणि जे वैशिष्ट्य आजच्या दिवशी सुद्धा आहे, ज्या जन्माच्या दिवशी तर आहेच, आणि आता जे सुरू झालं आहे श्रवण नक्षत्र 9:35 जे सुरू झालं आहे, त्याचं अर्थातच नाव म्हणजे नावच त्याच्यात आहे ऐकणं. श्रवण म्हणजे ऐकणं, आणि ऐकणं म्हणजे ज्ञान संपादन करणं. आता हे नक्षत्र विद्या, कला आणि भक्तीचं उत्तम मिश्रण आहे. याची राशी ही मकर राशी आहे, पूर्णपणे मकर राशीमध्ये आहे. स्वामीग्रह चंद्र आहे. सकाळी सूर्य होता, आता दुपारचा चंद्र आहे, कारण भावनिक आहे, शांत आहे, इतरांची काळजी घेणार आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये जर खरंच काळजी घेतला जात असेल कुणाची, तर त्या नक्षत्राचा परिणाम आहे. प्रतीक आहे मानवी कान. श्रवण नक्षत्र आहे आणि मानवी कान त्याचं प्रतीक आहे. म्हणजे कानांनी काय ऐकावं हे उत्तम जर ऐकता आलं त्या कानांनी आज, तर श्रवण नक्षत्राचा तो परिणाम समजायला हरकत नाही. किंवा त्याचं दुसरं पण प्रतीक आहे 3 पावलं. आता 3 पावलं म्हणजे आपली 2च असतात, आणि प्राण्यांची 4 असतात. 3 पावलांना महत्त्व म्हणजे अर्थातच वामन अवतार, अर्थातच वामन अवतार म्हणजे अर्थातच विष्णू. आणि विष्णूचा वार आहे गुरुवार. याची देवता आहे विष्णू, आणि सृष्टीचा पालन करता जे ज्ञानाची देवता आहे ती विष्णू, म्हणजे आजचा गुरुवार आहे. गुरुवारही आहे, विष्णूचं नक्षत्र आहे, चंद्राची तिथी आहे. या सगळ्या गोष्टींचं एकत्रित, आणि दुसरी गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे आज, की ते सगळ्या गोष्टी एकत्रित येतात त्या अशा की माता सरस्वतीचं जन्म नक्षत्र मानलं जातं. माता सरस्वतीचं जन्म नक्षत्र मानलं जातं, म्हणून आता माता सरस्वतीचा उल्लेख करणं आवश्यक आहे. या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्र वस्त्रामृता, या वीणावर दंडमंडितकरा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर
देवैर्सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमः। सरस्वती महाभागे विद्ये कमललोचने। सरस्वती महाभागे विद्ये कमललोचने। विद्यारूपे विशालाक्षी विद्यां देहि नमोस्तुते। अशा प्रकारची प्रार्थना आजच्या नक्षत्राचं वैशिष्ट्य, त्याचं जन्म नक्षत्रच सरस्वती असल्यामुळे आणि आपले गुरुवार असल्यामुळे विष्णूचं नक्षत्र आहे, असा सगळे गोष्ट उत्तम असं मार्गदर्शन मिळू शकतं. समुपदेशक तो बनू शकतो आणि अतिशय शांतपणे तो ऐकणारा होतो. श्रवण भक्तीचं सगळ्यात महत्त्व आहे. पूर्ण पारमार्थामध्ये श्रवण भक्तीला महत्त्व आहे. जे ऐकू ते अतिशय महत्त्वाचं आहे. कारण बोलणं कसं आहे, जे माहिती आहे ते बोलतो आहे. श्रवण करणं जे आहे ते श्रवण करणं म्हणजे आपल्याला अधिक आनंद आणि ज्ञान देणार आहे. त्यामुळे अशा प्रकारचं एक श्रवण नक्षत्र लागलं आहे. आदरातिथ्य करणार आहे. ते लोक नम्र असतात. म्हणजे जे काही मोठे गुण आहेत ते सगळे नक्षत्रांचे गुण आपल्यामध्ये येतात आणि त्या दिवशीचं आजचं नक्षत्र असल्यामुळे. आणि आता आपले राहिले सद्गुरू. ज्या सद्गुरूंचं आजचं आहे की सद्गुरूंचं प्रवचनामध्ये आज सद्गुरू काय म्हणतात आहे की गुरुसेवा म्हणजे काय. तर गुरुसेवा म्हणजे एकच सांगितलं त्यांनी की ज्याची वृत्ती माझ्याशी एकरूप होईल त्यालाच कळेल की मला सर्व कळते. मला सर्व कळते हे कोणाला कळेल, जो माझ्याशी एकरूप होईल. ही गुरुवारची गुरु आज्ञा आहे. गुरुला अनन्य शरण जाणे म्हणजे इतकंच की त्याचं मन आणि आपलं मन एकच आहे. म्हणजे नुसतंच गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू न म्हणता आपलं आणि त्याचं मन एकच आहे असं म्हटलं म्हणजे दैववशात जरी आपण दूर असलो गुरूंच्या, दैववशात जरी देहाने दूर असलो तरीसुद्धा मनाने त्याच्याशी संलग्न असल्यावर त्याच्यापाशी असू शकतो. ही सद्गुरूंची वाणी आहे. आपल्या आईशी बोलतो तसं माझ्याशी बोला म्हणतात समर्थ सद्गुरू. आज म्हणतात आहे आपल्या आईशी जसं बोलतो तसं माझ्याशी बोला. मला सर्व दुःख सांगा. जे तुम्हाला दुःख असेल, संकट असेल, काळजी असेल ते मला सांगा. तुम्ही इतके कष्ट करून मला भेटायला येता, पण तुम्हाला रिकामं परत जाताना पाहून मला खूप वाईट वाटतं. माझ्याजवळ जे आहे ते व्यावहारिक जगात कुठेही मिळणार नाही तुम्हाला. ते म्हणजे भगवंताच्या नामाचं प्रेम आणि खरी विश्रांती म्हणजे नामस्मरणात आहे. त्यामुळे नामस्मरण करत राहा. त्या नामस्मरणातच मी तुम्हाला भेटणार आहे. आणि हे माझं अस्तित्व ज्याला समजलं त्याला मी काय करू शकतो हे सुद्धा समजलं. म्हणजे किती वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला या लोकांनी आपल्याला आधार दिला आहे. नक्षत्रांचा आधार घेतला, तिथीचा आधार घेतला, वाराचा आधार घेतला आणि सद्गुरू वचनांचा आधार घेतला. या सगळ्या आधारातून आपल्याला श्रवणातून आपल्याला काहीतरी गवसू शकतं. आजचा हा जो दिवस आहे त्यामुळे त्याचा जे नक्षत्र आहे ते आहे पूर्वाषाढा महावीर्या आषाढा चोत्तरा शुभा. पूर्वाषाढा महावीर्या आषाढा चोत्तरा शुभा. अभिजिन्नाम नक्षत्रम श्रवणः परमोज्ज्वलः. शिवार्चन परा नित्यं शिव्यध्यानैकमानसाः. शांती कुर्वन्तु मे नित्यं सर्वकालं शुभोदयः. असं एका नक्षत्राचं म्हणून सुद्धा चालणार नाही. त्यांनी म्हटलंय सगळ्या नक्षत्रांची शांती. सगळे नक्षत्र माझ्यावरती लक्ष ठेवून आणि मला पाहिजे त्या गोष्टी देणार असा मी त्याच्यासमोर प्रार्थना करतो. असं नक्षत्र स्तोत्र आहे. आपलं जे स्तोत्र, आपलं जे सुरू आहे दशावतार, तो दशावतारामधला आपलं मत्स्यावतार चालू आहे. त्याच्यातला दुसरा भाग आहे जो अतिशय महत्त्वाचा आहे. पहिल्या भागामध्ये कथा सांगितली आणि दुसऱ्या भागामध्ये आपल्याशी कसा संबंध आहे याचं अतिशय रंजक वर्णन आहे, ज्याने मलासुद्धा खूप आनंद झाला. असं ते वर्णन आपण मत्स्यावताराचं ऐकणार आहे आज, जो दुसरा भाग आहे आणि शेवटचा भाग आहे मत्स्यावताराचा. म्हणून आपण दशावतार स्तोत्राने आजच्या निरूपणाला प्रारंभ करू. प्रलय पयोधि जले धृतवास निवेदम विहित विहित्र चरित्रमखेदम केशव धृतमीन शरीर जय जगदीश हरे. क्षितिरिह विपुलतरे तिष्ठति तव पृष्ठे धरणि धारण किण चक्र गरिष्ठे. केशव धृत कूर्म शरीर जय जगदीश हरे. वसति दशन शिखरे धरणी तव लग्ना शशिनिकलंक कलेव निमग्ना. केशव धृत शूकर रूप जय जगदीश हरे. तव कर कमल बरे नखमद्भुत शृंगम दलित हिरण्यकशिपुतनुभृंगम. केशव धृत नरहरि रूप जय जगदीश हरे. छलयसि विक्रमणे बलिमद्भुत वामन पदनख नीर जनित जन पावन.
केशव धृत वामन रूप जय जगदीश हरे क्षत्रिय रुधिरमये जगत पगत पापम स्नपयसि पयसि शमिति भवतापम केशव धृत भृगुपति रूप जय जगदीश हरे वितरसि दिक्षुरणे दिक्पति कमनीयं दशमुख मौलि बलिं रमणीयं केशव धृत राम शरीर जय जगदीश हरे वहसि वपुषि विसदे वसनं जलदाभं हलहति भीति मिलित यमुनाभं केशव धृत हलधर रूप जय जगदीश हरे नंदसि यज्ञ विधेरः श्रुति जातं सदय हृदय दर्शित पशुघातं केशव धृत बुद्ध शरीर जय जगदीश हरे म्लेंछ निवह निधने कलयसि करवालं धूमकेतुमिव किमपि करालं केशव धृत कल्कि शरीर जय जगदीश हरे श्री जय देव कवेरिदमुदिमुदारं शृणु सुखदम शुभदम भवसागरं केशव धृत दशविध रूप जय जगदीश हरे वेदानुद्धरते जगन्ति वहते भूगोलमुद्विव्रते दैत्यं दारयते बलिं छलयते क्षत्रक्षयं कुर्वते पौलस्त्यं जयते हलं कलयते कारुण्यमातन्वते म्लेच्छान्मूर्छयते दशाकृतिकृते कृष्णाय तुभ्यं नमः कृष्णाय तुभ्यं नमः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वंदे जगद्गुरुं कृष्णं वंदे जगद्गुरुं. अशा प्रकारचं दशावतारांचं जे वर्णन चाललं आहे त्यामधलं मीन शरीर मत्स्याचं वर्णन आपण ऐकतो आहे आणि मत्स्यावताराची कथा आपण मागच्या वेळेस बघितली. आता त्याचा अगदी मूळ गर्भात दुसऱ्या भागामध्ये मला सांगता येतो आहे. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की पंचतत्व आणि मानवी जीवनचक्र. मी सुरुवातीपासून असं म्हणते किंवा माझा तो विचारच आहे की आत्मसाक्षात्कार व्हावा, प्रकृतीचा खेळ कळावा, असं एक लक्ष्मी स्तोत्रामध्ये एक वाक्य आहे जे वयाच्या 3ऱ्या वर्षापासून पाठ झालं आणि अक्षरशः आकर्षित करता येते वाक्य. हे वाक्य जे आहे ते असं वाटतं की पूर्ण प्रकृतीचा खेळ मला कळायला पाहिजे. आत्मसाक्षात्कार व्हावा हे तर मला कळत नव्हतं, पण प्रकृतीचा जो खेळ आहे ना तो मला कळावा असं वाटत होतं. असं जेव्हा मनातून एखादी गोष्ट वाटते ना त्याचा शोध लागतो. आपण स्वतः तरी लावतो किंवा भगवंत स्वतः तरी आपल्यासमोर ते ठेवतात की याचा अर्थ असा आहे आणि तो तुला जर आवडला तर तुला आनंद मिळेल. तर अशा प्रकारचं पंचतत्व आणि मानवी जीवनचक्र आहे. त्याचा मत्स्यावताराशी अतिशय जवळचा संबंध आहे आणि मत्स्यावतारापासूनच दशावताराला सुरुवात आहे. त्यामुळे सुरुवातीचं जे अवतार आहे तो मत्स्यावतार आहे. आपण काही कारणांनी वेगवेगळे अवतार आधी घेतले त्या दिवसाच्या तिथी नक्षत्राप्रमाणे. आता हा जन्मक्रम कसा आहे आपला जो जन्मक्रम आहे पहिल्यांदा आकाश, मी सांगते समजावून म्हणजे लक्षात येतं आहे आपल्या ते. आकाश, मग वायू, जन्मक्रम. जन्माला जेव्हा येतो व्यक्ती तेव्हा आकाश, मग वायू, मग अग्नी, मग जल आणि मग पृथ्वी, असा जन्माचा क्रम आहे. आणि मृत्यूचा क्रम कसा आहे? उलटा, अगदी उलटा आहे. आपण आता जर एखाद्या गोष्टीकडे बघायला लागलो तर समजतं मृत्यूचा क्रम कसा आहे. पृथ्वी आधी जाते निघून, मग जल निघून जातं, मग अग्नी निघून जातो, मग वायू निघून जातो आणि सगळं आकाशतत्वामध्ये विलीन होतं. जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे जन्म आणि मृत्यू हे जरी चक्र कळलं, कुठून सुरुवात झाली आणि कुठे जाणार आहे, हाच तर आत्मसाक्षात्कार आहे. अशा पद्धतीने एवढ्या वर्षांपासून या भगवंताची संकल्पना सुरू आहे आणि कशाची कमतरता नाही. असंच घडतं. कधी वायू कमी पडला नाही, कधी अग्नी कमी पडला नाही, कधी जल कमी पडलं नाही, कधी आकाशतत्व फाटलं, असं होत नाही. जन्म आणि मृत्यूचे फेरे सुरू आहे. मग हा जो जन्माचा क्रम आहे आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी, त्याचं पण सांगते. ह्याच्यातूनच आपण हनुमंताचं चिरंजीवित्व बघत असतो. कारण मृत्यूच्या वेळी काय सांगितलं रामाने? राम म्हणजे अग्नितत्व, त्याच्यावरती आपलं निरूपण झालं आहे. वैकुंठात गेले निघून, त्यांचा रामावतार संपला, कार्य संपलं आणि वैकुंठात निघून गेले. पण हनुमान वायुरूपाने अस्तित्वात आहेच पृथ्वीवर. म्हणजे पंचमहाभूतांचा जो उत्क्रांतिक्रम आहे हे केवळ विश्वनिर्मितीसाठी नसून फक्त मानवी गर्भाच्या वाढीसाठी आवश्यक आहे, मानवी गर्भाच्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे. असं जर म्हटलं तर मग आता आकाश, पहिलं तत्व आकाश आहे. म्हणजे रामतत्व हे मूळ आहे, अग्नितत्व आहे. देहरूपाने निघून गेले पण वायुतत्वाने आपल्यासोबत हनुमंतांना ठेवलं, असं हे चक्राचं गणित आपण समजू. नंतर आता आकाशतत्वापासून आपली निर्मिती आहे, जन्माचा क्रम.
जन्माचा क्रम आकाश आहे, शब्दांचा उगम होतो. सृष्टीच्या सुरुवातीला फक्त शून्य आणि पोकळी असते, तिला स्पेस म्हणतो आपण. ते आकाश सगळ्यात सूक्ष्म तत्व आहे, सगळ्यात सूक्ष्म. त्या आकाशातूनच आता गर्भातलं महत्त्व काय आहे? गर्भातलं महत्त्व आहे की जेव्हा चैतन्य गर्भामध्ये प्रवेश करते, आता आकाश तत्व जेव्हा गर्भामध्ये प्रवेश करते तेव्हा तिथे सगळ्यात आधी अवकाश किंवा जागा निर्माण होते. सगळ्यात पहिल्यांदा जागा निर्माण होते. ती जागा म्हणजे जिथे शरीराची वाढ निर्माण होईल, जिथे शरीराची वाढ होईल अशी जागा निर्माण होते आपल्या गर्भामध्ये. आणि ती वाढ म्हणजे ते आकाशतत्व त्यामध्ये विलीन होतं, पोटामध्ये आकाशतत्व, आणि त्या आकाशतत्वाची पोकळी गर्भामध्ये. हे आकाशतत्व आपल्यामध्ये जेव्हा चैतन्य निर्माण होतं तेव्हा ते मुळात तर उदर आहेच, सर्वसाधारण उदर तर आपलं आहेच, पण उदरामध्ये जेव्हा चैतन्याचा प्रवेश होतो त्या ठिकाणी वेगळी पोकळी निर्माण करतं आणि ते आकाशतत्व आपल्या उदरामध्ये येऊन बसतं. नंतर दुसरं आहे वायू. तो वायू, कारण जन्माचा क्रम बघतोय, उताराचा क्रम त्याच्यासाठी वेगळा आहे. वायू जेव्हा होतो गतीचा, जो गतीचा उगम आहे, आकाशात हालचाल निर्माण होते. आकाशामध्ये हालचाल निर्माण झाली की वायुतत्व प्रगट होतं, हा नियम आहे. आकाशामध्ये हालचाल झाली की वायुतत्व प्रगट होतं. आणि वायूची गती म्हणजे श्वास. आता पटेल आपल्याला सगळ्यांना, वायूची गती म्हणजे श्वास, श्वासोश्वास घेतो आणि ऊर्जेचा संचार यामुळे शक्य होतो. आकाशतत्वाची हालचाल पोटामध्ये निर्माण होते आणि श्वास निर्माण होतो, म्हणजे तो वायू रूपाने श्वास आपल्या शरीरामध्ये चैतन्य रूपामध्ये येतो. दुसरा श्वास आला वायू, म्हणजेच आपले हनुमंत आले, आधी प्राण आला आणि मग हनुमंत आले. नंतर गर्भातलं काय महत्त्व आहे त्याचं, की त्याचं शरीरात पेशींचं विभाजन आणि प्राणशक्तीचा संचार या वायूमुळे सुरू होतो. जे काही विभाजन करायचं ती काही जी शास्त्रीय प्रक्रिया आहे ती सुरू होते आणि वायूच्या आधाराने प्राणशक्तीचा संचार सुरू होतो. बाकी अवयव नाहीच आहेत सध्या, ते अगदी दशावताराप्रमाणे सगळं आपलं जीवन आहे. मग प्राणशक्तीचा संचार वायूमुळे सुरू होतो. मग तिसरं तत्व आहे अग्नी. पहिल्यांदा आकाशतत्वानी पोकळी निर्माण झाली, वायुतत्वानी संचार निर्माण झाला आणि आपण श्वासोश्वास करू लागलो. तिसरा अग्नी म्हणजे ऊर्जेचा उगम झाला. ऊर्जेचा उगम झाला, वायूमध्ये घर्षण निर्माण झालं. वायूमध्ये घर्षण निर्माण झालं की उष्णता म्हणजे अग्नी निर्माण होतो. अग्नी म्हणजे रूपांतरण आहे, हे प्रकाशाचं आणि पचनाचं प्रतीक आहे. आता अग्नी म्हणतो ना आपण, याच्यावर तर किती मोठं निरूपण होत आहे की आपण म्हणतो जेवताना अन्न हे साधं अन्न उदरभरण न हे जाणी जे यज्ञ कर्म, तो यज्ञ जे करतो आपण, जे अन्न खातो ते अग्निरूपानेच पोटात आहे ना. त्या अग्नीचं रूपांतर प्रकाशाचं आणि त्या वायूचं रूपांतर अग्नीमध्ये होतं. मग गर्भातलं महत्त्व काय आहे त्याचं, तर बाळाच्या शरीराचं तापमान आणि नियंत्रण, चयापचय प्रक्रिया या सगळ्या ह्या अग्नीमुळे निर्माण होतात. म्हणजे जन्मापासून सुरू झालं आकाशतत्व, वायुतत्व, अग्नितत्व. नंतर चौथं जलतत्व. तर जलतत्व म्हणजे प्रवाहीपणाचा उगम आहे, तिथे हालचाल आहे नुसती, इथे प्रवाहीपणाचा उगम झाला. तर अग्नीच्या उष्णतेमुळे तत्वांचं घनीकरण होतं. अग्नीच्या उष्णतेमुळे तत्वांचं घनीकरण होऊन जलतत्व निर्माण होतं. जसं आपलं बाष्पीभवन होतं आहे समुद्राचं, वर जात आहे आणि पाण्याच्या रूपात खाली येत आहे. मग बाष्पीभवन म्हणजे उष्णता, सूर्याच्या उष्णतेने पाण्याचं बाष्पीभवन होऊन हवा वर जाते आणि त्या हवेतून जसं निसर्गाचं चक्र आहे तसंच इकडे प्रवाहीपणाचा उलय होतो, जलतत्व निर्माण होतं. कशानी, तर तत्वांचं घनीकरण होतं या अग्नीमुळे आणि जलतत्व निर्माण होतं. जल म्हणजे संवेदनशीलता, आपल्या पोटातच ती संवेदनशीलता आहे. ओलावा, हा ओलावा निर्माण होतो. हे सर्व घटकांना एकत्र बांधून ठेवणारा हा ओलावा आहे. आता याच्यावरती सगळेजण किती विचार करू शकतील या ओलाव्यावर, की ओलावा जर पृथ्वीवर नसेल, ओलावा जर आपल्या मनात नसेल, ओलावा जर आपल्या हृदयात नसेल, ओलावा जर आपल्या शरीरात नसेल, म्हणून 70% पाणी प्रत्यक्ष सांगितलंच आहे. हा ओलावा जो निर्माण होतो हे जलतत्व निर्माण होतं. चौथं, ह्या ओलाव्यामुळे, ह्या प्रेमामुळे, ह्या भक्तीमुळेच तर जीवन सुरू आहे, अन्यथा काय आहे. हा ओलावा आपल्या पोटातच निर्माण होतो, गर्भामध्ये निर्माण होतो. गर्भातलं महत्त्व हे आहे की गर्भजलामध्ये बाळ सुरक्षित राहतं. इथे मत्स्यावताराचा उगम आहे. मला हे मत्स्यावताराचा दुसरा भाग जो सांगायचा आहे की हे गर्भजलामध्ये बाळ सुरक्षित राहतं. आपल्याला माहिती आहे गर्भजलामध्ये बाळ असतं आणि रक्तासारखे द्रव पदार्थ तयार होऊ लागतात. हे जलाचं, अग्नीचं, वायूचं, आकाशतत्वाचं एकत्रीकरण होऊन आणि नंतर मग त्याचे सगळे आपल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रसनिर्मिती होते. आता पृथ्वी, शेवटची जी पृथ्वी आहे त्याचा आकाराचा उगम होतो. म्हणजे त्याला कोणता तरी आकार मिळतो, गर्भाला आकार मिळतो. बेडकाचा गर्भ वेगळा, प्राण्यांचा वेगळा, पक्ष्यांचा वेगळा आणि माणसाचा वेगळा. हत्ती मोठा एवढा आहे त्याचा गर्भ वेगळा. मग त्या जो आकार आहे ते पृथ्वी तत्व आकाराचा उगम होतं. जलाचं अधिक घनीकरण झालं की पृथ्वी तत्व, जलाचं अधिक घनीकरण झालं की पृथ्वी होते.
आकाश सूक्ष्म आहे, सूक्ष्माच्या नंतर सांगितलं वायू, वायूची हालचाल झाली की वायूची निर्मिती, नंतर अग्नीचा उगम होतो. अग्नीचा उगम झाल्यानंतर आपण किती मागे चाललो आहे, आपल्या स्वतःचं जीवन कळणार आहे. आणि ह्यामध्ये जे पृथ्वीचा आकार येतो त्या घटकाला म्हणजेच हाडं जे काही मोठे वस्तू आहेत त्या तयार होतात. तर तत्व म्हणजे ठोस पदार्थ निर्माण होतात. आता ह्याचा उलटा पण खरं सांगायची इच्छा होते, पण आता बघू कसं सांगता येईल. पृथ्वी म्हणजे स्थिरता आहे, जडत्व आहे. जो मगाशी ओलावा होता, आता पृथ्वीमध्ये स्थिरता आहे, जडत्व आहे. याला स्वतःचा आकार आणि गंध नाही आहे. या आकाराला स्वतःचा आकार आणि गंध असतो. स्वतःचा आकार आणि गंध असतो या शरीराला. गर्भातलं काय महत्त्व आहे? हा शेवटचा जो टप्पा आहे जिथे हाडं, स्नायू आणि इंद्रियांना मूर्त स्वरूप मिळतं. म्हणून सूक्ष्माकडून स्थूलाकडे शरीर आलं. आपण म्हणतो अवतार घेतला भगवंतांनी, म्हणजे भगवंत आधी परब्रह्म आहे, परब्रह्माचे अवतार झाले आणि अवतार तसे ते झाले, तसेच त्या अवतारातला सारखाच आपलाही अवतार सूक्ष्म रूपाने स्थूलाकडे आला. आपण मुळात सूक्ष्म आहोत. आकाशतत्व असल्याशिवाय, पोकळी असल्याशिवाय मातेच्या आपला कसा प्रवेश होईल? म्हणजे आपण सूक्ष्म होतो आणि सूक्ष्मातून आता स्थूलाकडे चाललो. मग अत्यंत सूक्ष्म आकाशाकडून अत्यंत जड अशा पृथ्वीकडे आपण आलो. कसे आलो कळलं, पण हे सगळं अज्ञानाचा भाग आहे, तो आतल्या आत घडतो. हे कळल्यामुळे आपल्याला पृथ्वीचा प्रकार कळेल, पण हे अज्ञानात घडतं, ह्यावरती आपला काही कंट्रोल नाही. पण याचा मृत्यूचा क्रम आहे ना, तो अगदी उलटा आहे. हे आता जर आपल्याला जन्माचा क्रम कळला तर मृत्यूचा कसा कळतो? पृथ्वी आधी नष्ट होते, मग जल नष्ट होतं, मग अग्नी नष्ट होतो, मग वायू नष्ट होतो आणि मग आकाशामध्ये ते विलीन होतं. कसं? प्रथम हालचाल थांबते, शरीराची हालचाल थांबते. इकडे पहिल्यांदा चैतन्य निर्माण होतं हालचालीतून. हालचाल होते आकाशामध्ये, आकाश पोटामध्ये आलं की हालचाल निर्माण होते आणि मग आपली निर्मिती होते. इथे हालचालच थांबते सगळ्यात पहिल्यांदा हालचाल थांबते, म्हणजे पृथ्वी तत्व नष्ट. पृथ्वी तत्व नष्ट होते म्हणून हालचाल थांबते. आपण म्हणतो आता याची हालचाल मंदावली आहे, पृथ्वी तत्व नष्ट झालं. शरीर कोरडं पडलं म्हणजे ओलावा, पाणी निघून गेलं. हळूहळू पाणी, एकही गोष्ट शरीरात राहत नाही. नवद्वारातून आणि असंख्य छिद्रांमधून पाणी बाहेर पडतं. आतमध्ये राहायचंच नसतं, रक्त नाही आणि पाणी नाही, कोणताही ओलावा त्या ठिकाणी राहत नाही. नंतर शरीर कोरडं पडतं पाणी तत्व गेल्यामुळे. जठराग्नी विझतो म्हणजे अग्नितत्व विलीन होतं. श्वास थांबतो म्हणजे वायुतत्व निघून जातं आणि प्राण आकाशामध्ये विरघळून जातो. म्हणजे आकाशतत्वापासून आकाशतत्वामध्ये जाण्याचा हा प्रकार म्हणजे आपलं हे जन्म आणि मृत्यूचं चक्र आहे. जय जय रघुवीर. आपलं एकट्याचंच नाही, सगळ्यांचंच तत्व असं आहे. म्हणजे इतका तो स्वयंसिद्ध परमात्मा आपल्याला अशा पद्धतीने आणतो. या प्रत्येक पंचमहाभूतांचा व्यवस्थित उपयोग करून एकही गोष्ट न चुकता आपल्याला हा जन्म मिळाला. हे जरी अज्ञानात असलं सगळं तरीसुद्धा हे कळल्यानंतर त्याची ती पारंपरिक गोष्ट चालूच आहे अजून आणि जन्मानुजन्म चालूच राहणार आहे. ह्यासाठी त्याला नतमस्तक व्हायला पाहिजे. ही जी बुद्धी आम्हाला मिळते, हे जे ज्ञान आम्हाला मिळतं ते केवळ तुझ्या कृपेने मिळतं आहे. अशा पद्धत मग गर्भजल आणि जलचर अवस्था जी आहे आता या गर्भजलावर का बोलायचं? कारण आपला मत्स्यावतार सुरू आहे. गर्भजल आणि गर्भ 9 महिने या द्रव्यात तरंगत असतो. 9 महिने या द्रव्यातच तरंगत असतो, तो एकटा नसतो. मग या काळामध्ये बाळाचे फुफ्फुस श्वास घेत नाहीत, तर ते रक्ताद्वारे ऑक्सिजन मिळवतात. ऑक्सिजन रक्ताद्वारे मिळवतात हेही आपल्याला माहिती आहे. जन्माला येण्यापूर्वी 9 महिने जलचर असतो तो. मग भगवंताचा जलरूपास्त जन्म आहे मत्स्यावतार म्हणजे. आपलाही जन्म तसा. भगवंतांनी आपल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये वेगळं काही ठेवलं नाही. ह्याच्यावरती विश्वास बसायला हे किती मोठं उदाहरण आहे. माझा तर प्रचंड विश्वास बसला या गोष्टीवर की आम्हाला आणि तुम्हाला काही वेगळं ठेवलं नाही भगवंतांनी. तो आणि मी एकच आहे असं म्हणत असताना हा एक धागा जरी कळला, आजच्या सरस्वतीच्या कृपेने एवढं जरी आपल्याला जाणवलं, तरी भगवंताचं अस्तित्व माझ्यात आहे हे जाणवणं ही फार मोठी उपलब्धी आहे आजची श्रवण नक्षत्राची. मग पोटातला हा काळ म्हणजे जलतत्वाचं साम्राज्य. सगळीकडे आपण सुद्धा भगवंत जसे मत्स्य रूपात तरंगले तसे आपणही तरंगत असतो पाण्यामध्ये. भगवंत म्हणतो लक्ष दे, जर तुझ्या या गोष्टी लक्षात आल्या तर तू आणि मी वेगळं नाही असं मी तुला सांगतो, आणि मी जसं केलं तसं जर तू केलं तर तू आणि मी वेगळा नाही सिद्ध करशील. आता तुला कळलं, सिद्ध करावं लागेल. म्हणून हा सगळा प्रपंच आहे विचारांचा. नंतर उत्क्रांतीवाद आणि दशावताराचा संबंध कसा आहे? खरं म्हणजे हे सिरियली सांगायला पाहिजे. आपण आपल्या तिथी नक्षत्राप्रमाणे सांगतो म्हणून सिरियली सांगता नाही आलं. मग आता या काळामध्ये जन्माला येण्यापूर्वी 9 हा मानवी शरीर मानवी वाढीशी हा हुबेहूब जुळतो. मानवी वाढीशी हा जो मत्स्यावतार मत्स्यावतार काय आहे? मत्स्यावतार म्हणजे आपला भ्रूण एखाद्या मासोळीसारखा असतो. आपण बेडकाचं बघितलेलं आहे.
बेडकाचं टॅडपोल अवस्था जी आहे ती बघितली आहे, ज्यांचं विज्ञान आहे त्यांना माहिती आहे, अगदी मासोळीसारखं असतं ते. त्याची जी सुरुवातीची अवस्था आहे तशीच आपली असते मासोळीसारखी. सुरुवातीला कल्ले सदृश रचनासुद्धा असतात, कारण हातपाय फुटलेले नसतात. कल्ले सदृश रचना आहे, पाण्यामध्ये तरंगतो आहे. अरे वा, काय बात आहे. हे जर कळलं आपल्याला की आपण सुद्धा मत्स्यासारखे तरंगत होतो, हे माहिती नव्हतं अज्ञानात, ते ठीक आहे. पण आता ज्ञान तुम्ही भगवंता देताय, तर मी सुद्धा मत्स्यावतारात होतो आणि मला सुद्धा कल्ले होते आणि मी सुद्धा पाण्यामध्ये तरंगत होतो, असा माझा विचार आहे. बरं, ते ज्ञान ते नाही आहे, आपल्याला त्याच्याशी जोडता आलं पाहिजे ना. सद्गुरूंच्या कृपेने असा जर चिंतन घडलं तर माणसाला आनंद होतो. मग जीव जलचर पोटात असतो तर ती पण शरणागती आहे, त्याची पूर्णपणे शरणागती असते. तिला शिकवलेलंच असतं. ज्याप्रमाणे जलचर जराच्या आधारावर असतो, जलाच्या आधारावर, जलाच्या बाहेर जायचं नसतं त्याला, त्याप्रमाणे गर्भस्थ अर्भक जे असतं ते मातेच्या प्रकृतीच्या जलाच्या आधारावरच असतं. मातेच्या प्रकृतीमध्ये जे जल आहे त्याच्या पोटामध्ये, त्याच्या आधारावर असतं. पूर्णपणे शरण आहे आईला. आई जे खाईल ते, जसा ऑक्सिजन त्याला मिळेल तसं पूर्णपणे आईवर असतं अवलंबून. मग तिथेच त्याला स्वप्रयत्न काहीही करावे लागत नाही. त्याला आतमध्ये पोटामध्ये काय करता येते ते शिकवलं आहे. म्हणतात की श्रवण त्याचं झालेलं आहे. भगवंतांनी सांगितलं आहे, जन्माआधी सोहम सोहम, जन्मानंतर कोहम कोहम असं सांगितलं आहे, पण ते विसरून जातो त्या अज्ञानामध्ये. मग चैतन्याचा प्रवास असा सुरू होतो. चैतन्य आकाशामधून आलं आणि जलाच्या माध्यमातून आकार घेतला. जलाच्या माध्यमातून या चैतन्याने आकार घेतला की नाही. आता हे तर पटलं की जलाच्या आकाराने चैतन्य आईच्या गर्भात आलं आणि जलामध्ये मी सांभाळल्या गेलो. अशा प्रकारची ती अवस्था जी आहे मत्स्याची, ती अवस्था माझी होती. पोटात तो जलचर जीव बाहेर आल्यावर भूचर होतो. बाहेर आल्यानंतर भूचर, पाण्यात नाही राहत तो, आपण तर जमिनीवर राहतो. जसा जीव बाहेर आला तसा मग अर्थात भगवंतांचा दुसरा अवतार आहे, तो पुढे बोलणार आहे. भगवंतांचा दुसरा अवतार आहे भूचर, पण त्याची नाळ ही त्या मूळ चैतन्याशी जोडलेली असते. ती नाळेला किती महत्त्व देतात हे लोक. ते भविष्यकार असो किंवा जाणणारे असो, पत्रिका जाणणारे असो, आपल्या घरातले मोठे लोक असो, नाळेचा व्यवस्थित वापर करा म्हणतात. नाळेकडे विशेष लक्ष द्या म्हणतात. ही जी नाळ आहे ना, ती नाळ मूळ चैतन्याच्या जलाशी जोडलेली असते. मूळ जलाच्या चैतन्याशी जोडलेली असते. ज्याप्रमाणे मासा पाण्याबाहेर आल्यावर तडफडतो, कारण जल हेच त्याचं जीवन आहे. आपण का रडतो हे सुद्धा कळतं आहे आज. पाण्याबाहेर मासा पडला तर तळमळतो, आणि तळमळतो म्हणजे म्हणतो मला पाण्यातच जायचं आहे पुन्हा. आणि आपल्याला आता पाण्यातून सोडलं आहे, नाळसुद्धा तोडली आहे. नाळ तोडल्याबरोबर पाण्याशी संबंध संपला ना माझा, आणि मग तो जीव रडतो म्हणजे निसर्गाच्या आधी जवळ होतो आपण, आणि आता निसर्गापासून दूर झालो. आईच्या दूर जाण्यापेक्षा आपण त्या आपल्या प्राथमिक सहज अवस्थेपासून दूर होतो, ज्या ठिकाणी स्वतःचं विश्व निर्माण होतं. मग हा जो आत्मबोध आणि जलाचा संबंध कसा आहे, चैतन्याचा ओलावा, हे जे योग वैशिष्ट्यामध्ये पण सांगितलं आहे की पोटात जलात विरघळलेले रमलेले तसेच मुक्त झाल्यावर, जसं आपण पाण्यामध्ये विरघळलो आधी त्या जलचर अवस्थेमध्ये, जसं आपण पाण्यामध्ये विरघळलो, जरी त्रास असेल काही असेल पण आपण आईशी संबंधित त्या जलात होतो, तसं ब्रह्मरसात जायचं आहे म्हणे. म्हणून नाळ तोडताना तो रडतो, आई मला तुझी नाळ तुटू द्यायची नाही, असं त्याला वाटत असतं. तो तुटू देत नाही. तुटल्यावर तो रडतो, कारण तिचा आणि माझा संबंध संपला. पण पुन्हा सद्गुरू जीवनात येतात. जशी आई आपल्यासाठी असते जन्म देणारी, तसे सद्गुरू पुनर्जन्म करतात. ती नाळ पुन्हा ब्रह्मरसाशी जोडल्या जाते. जय जय रघुवीर. किती सुंदर विश्लेषण आहे. यासारखं सुंदर विश्लेषण काहीच नाही. कारण ज्या जलातून बाहेर पडलो त्या जलामध्ये जाण्याची आपली जी उर्मी आहे, ब्रह्मरसामध्ये विलीन होण्याची, आत्मबोध आणि जलाचा हा जो संबंध आहे, तो चैतन्याचा ओलावा, पोटात जलात विरघळलेलं रमलेलं तसंच हे मुक्त जीवन आधीचं पुन्हा ब्रह्मरसात विरघळा वाटतो. म्हणून मास्यासारखा जीव तळमळतो. काय भाव ते मजला जीवका व्याकुळ होतो, आनंदाचा शोध घेतसे पुन्हा पुन्हा भरकटतो. ही माझ्या अमृतकणात म्हटलं. काय शोध घेतो आपण आनंदाचा कळत नाही. आता कळतंय ते ब्रह्मरसाचा शोध घेतोय. सद्गुरूंची कृपा होणे. सद्गुरूंनी सांगितलंय नामस्मरण करा. आज गुरुवारचा दिवस आहे, त्यांनी सांगितलं नामस्मरण करा. पुन्हा ती नाळ चैतन्याशी जोडल्या जाईल, कारण चैतन्यातून आलेला जीव फक्त चैतन्यातच रमू शकतो. जय जय रघुवीर. हा झाला वरवरचा प्रकृतीचा प्रवास. प्रकृतीचा जन्माचा आणि मृत्यू किती विरुद्ध आहे त्याच्या हे पण कळलं. आधी हळूहळू एक एक अवयव जातो आणि मग तो आकाशामध्ये विलीन होतो. आकाशातून येतो आणि इथे रमतो. रमल्यानंतर तो रडतो कारण त्याचा संबंध रसाशी तुटतो, आणि त्या रसाचा पुन्हा जर संबंध जोडला गेला तर त्याला ब्रह्मरस मिळतो. इतका सरळ साधा आयुष्य असून सुद्धा आपल्याला ते कळत नाही. एवढाच फक्त प्रश्न आहे.
आता माणूस जन्माला येताना जलाचा जो आधार घेऊन येतो की नाही, या जलाचाच आधार घेऊन येतो. तो मोठेपणी कोरड्या अंतःकरणाचा जर झाला, कोरड्या अंतःकरणाचा जमिनीवर अडकतो. हे जमिनीवर कोरडं होऊन जातं. पृथ्वी तत्व म्हणजे पाणी घट्ट शोषून निर्माण झालेलं आहे. जसं आकाशातून निर्माण होत असताना हालचाल असते वायूची, वायूमध्ये जर त्याच्यामध्ये अग्नितत्व आलं तर या सगळ्या गोष्टींनी घट्ट केलं आहे त्याला, पृथ्वीला. अशा घट्ट अशा पृथ्वी तत्वावर त्याचा जन्म होतो. पाहिलं तर ओलावा आहे, आणि ओलाव्यातून आलेला जीव घट्ट अशा पृथ्वीवरती येतो की नाही. मग हा जो प्रवास आहे हा फक्त 9 महिन्याचा म्हणू का आता आपण, की तो कोरड्या वर्षात उत्क्रांती झाली पाहिजे आपली. या सगळ्या गोष्टींची उत्क्रांती जेव्हा झाली, जेव्हा अस्तित्वाच्या मुळाशी आपण गेलो, आता कळलं की अस्तित्वाचं मूळ कोरडेपणा नाही आहे, अस्तित्वाचं मूळ ओलावा आहे. आणि ओलावा कुठून आला आहे? चैतन्यातून आला आहे. अशापर्यंत जर गेलो तर मग आपल्याला मत्स्य ते वामन म्हणजे पूर्ण मनुष्य तयार होतो. मत्स्य ते वामन फक्त पुढचे अवतार ते दैवी अवतार आहे, त्याच्याबद्दल आपण बोलू शकत नाही. जो आत्मसाक्षात्कार व्हावा, प्रकृतीचा खेळ कळावा, यावरती जर केंद्रित करायचं असेल तर राम, कृष्ण, बुद्ध यावरती आपण बोलू शकत नाही. पण मत्स्य ते वामन तर आपण नक्कीच बोलू शकतो. मत्स्यावतारामध्ये पूर्ण मनुष्याचा प्रवास कसा आहे? प्रत्येक मानवी गर्भ 9 महिन्यात आपल्या मातेच्या उदरात पूर्ण करतो. 9 महिने, आणि हे 9 महिने म्हणजे आत्मबोधाकडे जाण्याचा सराव असतो असं सद्गुरू सांगतात. तिथे तो निसर्गाशी, मातेशी, पर्यायाने परमात्म्याशी नाळेनी जोडलेला असतो. ती नाळ तुटल्यामुळे तो रडतो. हा विस्मृती आणि बोध जो होतो. पण शोकांतिका अशी आहे की मातेच्या उदरातून बाहेर पडला की त्या जलचर अवस्थेतली सुरक्षितता आणि अद्वैत विसरतो. इतकं सुरक्षित होतं पण त्या नाळेमध्ये, ते तो विसरून जातो. आणि बाळ ज्यांना आल्यावर जे रडतं ते पृथ्वीच्या कोरड्या वातावरणामध्ये त्याचं रडणं विसरून जातं. ते जे रडणं आहे त्याच्यामध्ये विरून जातो. म्हणजे मत्स्य हा जलचर म्हणजे भ्रूण अवस्था, कुर्म म्हणजे हळूहळू अवयव फुटणे, ही पोटातली अवस्था, ती कुर्मावतार आहे भगवंतांचा. वराह म्हणजे स्नायू आणि हाडांचा विस्तार, हा वराह अवतार आहे, टणक. नंतर नृसिंह म्हणजे मेंदू आणि चेतना, त्यांना चेहरा मिळणे. आणि वामन म्हणजे 9वा अवतार, 9वा महिना म्हणजे जन्म, जो सद्गुरूंच्या कृपेने आपला होईल ज्ञानाने, तो म्हणजे 9वा जन्म, म्हणजे आपलाच वामन अवतार, आपलाच मत्स्य अवतार, आपलाच कुर्म अवतार, आपलाच वराह अवतार, आपलाच नृसिंह अवतार आणि आपलाच वामन अवतार. असा आत्मबोधाच्या अवस्था कळायला हरकत नाही. आता गर्भजल आणि आदिसागराशी संबंध कसा? गर्भजल आणि आदिसागर म्हणजे क्षीरसागरामध्ये झोपलेले विष्णू यांचं कौतुक करत असताना आपल्याला आपण सुद्धा आठव की आपण सुद्धा आदिसागरामध्ये, क्षीरसागरामध्ये झोपलो होतो, भलेही विसरलो. मग विस्मृतीच तर खरं कारण आहे. जसं हनुमंताला आठवण करून दिली तसं आपल्याला जर कोणी आठवण करून दिली, तुमची जी विस्मृती आहे तेवढी बाजूला झाली, अज्ञानाचा पगडा बाजूला झाला की ज्ञानाचा पसारा बाहेर, ज्ञान आपल्याला समोर दिसेल आणि मग आपल्याला ते पटेल आणि आपण त्यामध्ये रमून जाऊ. मग ज्याप्रमाणे पृथ्वीवर आपला जीव समुद्रात, जलात जन्माला आला, आपणही येत होतो, येत आहोत आणि येत राहणार आहे. हेच पृथ्वीचं चक्र आहे. आपला कितीही वेळा जन्म झाला तरी भगवंताच्या या प्रकृतीमध्ये कोणताही बदल होणार नाही आहे. असा हा विश्वकर्मा भगवंत आहे. आपण या योनीत आहोत म्हणून आपल्याला आता कळतंय. पुढच्या वेळेस कोणत्या योनीत येऊ ते तर आयुष्यभर कळणार नाही, पुन्हा मुक्ती होणार नाही. आता निदान एवढं कळलं तर मुक्ती पण होतो आहे आणि राहणार आहे. पण केव्हा राहणार नाही? जेव्हा आपण त्याच्याशी विलीन होऊन जाऊ. ती जी नाळ आईशी जोडली होती ती नाळ ब्रह्मरसाशी जर जोडल्या गेली सद्गुरूंच्या कृपेने, तर बाकी आपल्याला पुनरपी जननम पुनरपी मरणमच्या खेपेड्यात अडकायची गरज नाही. जळात तर निसर्गात आहे. नाळ हा चैतन्याचा सेतू आहे. नाळ हा चैतन्याचा सेतू आहे. मग अशा प्रकारे नाळ जर जोडल्या गेली, आपली चैतन्याचा सेतू हा जो जोडला गेला, तर ही जी अवस्था आहे. मग जेव्हा आपण भगवंताचा अवतार म्हणतो, अध्यात्मात सूक्ष्म नाळ नाम जी आपल्याला चैतन्याशी जोडून ठेवते. मग आता या ठिकाणी ते सांगतात आहे, जर तुम्ही सतत नामस्मरण केलं, सतत तुम्ही जर नामस्मरण केलं म्हणजे अर्थातच आता ह्या सगळ्या गोष्टींची जर विस्मृती झाली आपल्याला, कोणत्या गोष्टीची? ह्या ज्या गोष्टी आपल्या समोर दिसतात आहे आता, द्वैत, कल्पना, निरसन, हे जे काही सगळं आपल्याला दिसतंय त्या सगळ्या गोष्टी जर आपल्या नजरेतून निघून गेल्या, कशा जातील निघून? या निघून जायला काहीतरी कारण लागेल ना. जेव्हा आपल्याला मूळ स्रोत कळेल की मूळ स्रोताचं आपण आहोत असं जेव्हा कळलं, तेव्हा या मधल्या गोष्टी असत्य वाटू लागतील. प्रत्यक्षात त्या असत्य नाही आहेत पण त्या असत्य भासतील. हा जो ज्ञानाचा प्रकाश आहे तो मत्स्यावतारामध्ये भगवंतांनी वेद वाचवून केलेला आहे. ह्याच अवतारामध्ये भगवंतांनी वेद वाचवले म्हणजे एखादा अज्ञानी जीव
एखादा अज्ञानी जीव जर त्याला मूळ आईची नाळ आणि आपला जलप्रवाह, आपला हा जलचर अवतार हे जर त्याला आठवलं, तो मनुरूपाने, तो जसा मनुच्या वेळी त्यांनी अवतार घेतला भगवंतांनी, तसा आपल्यामध्ये आपणच मनु आहोत असा अवतार घेऊ शकतो. इतकं साम्य, आत्मसाक्षात्कार व्हावा, प्रकृतीचा खेळ व्हावा असं आहे. आता अध्यात्मामध्ये सूक्ष्म नाळ जी आपल्याला चैतन्याशी जोडून ठेवते, कोणती? ती सूक्ष्म. आता आपली तोडली, फिजिकल बॉडीची नाळ तोडली म्हणजे आपण पृथ्वीवरती आलो. फिजिकल नाळ तोडली म्हणजे आपण पृथ्वीवरती आलो. आणि पृथ्वीवरून पुन्हा वर जायचं असेल तर त्याच नाळीशी जोडल्याशिवाय आपण वर कसं जाऊ? वर जाण्यासाठी इथल्या कोणत्याच गोष्टी उपयोगाच्या नाही आहेत. या पृथ्वीवरच्या, या ब्रह्मांडातल्या कोणत्याही गोष्टी, कितीही सत्य, कितीही ज्ञान, इथलं कितीही आपली बुद्धी, कितीही पैसा, कितीही परिस्थिती कशीही असली तरीसुद्धा आपण चैतन्यापर्यंत पोचू शकत नाही. कारण चैतन्यापर्यंत पोचायसाठी आपल्याला मूळ रूपाकडे जावं लागतं. सजातीय वृत्ती सजातीय वृत्तींना एकमेकांकडे खेचू शकतात. कारण या ठिकाणी सजातीयत्व नाही आहे. ब्रह्म, परब्रह्म आणि त्याची माया, माया जाणे ब्रह्म जाणे. माया काय आहे? त्याचीच आहे परब्रह्माची. पण परब्रह्म जर जाणलं तर माया राहत नाही, आणि माया जर जाणली तर परब्रह्म ओळखता येत नाही. म्हणून मायेला जाणण्यापेक्षा आपला हा जो निर्णय आहे, तो निर्णय घेण्यासाठी मायेला किती शोधायचं, किती वर्ष, किती आयुष्य, किती युग गेले की ज्यामध्ये आपण मायेचा शोध घेतोय की यामध्ये मला आनंद मिळेल. एक घर बांधून पाहिलं, दुसरं घर बांधून पाहिलं, परदेशात जाऊन बघितलं, पैसा मिळवून बघितला, लोकांना प्रेम करून बघितलं, ते आपल्याला वियोगामध्ये राहावं लागलं. या सगळ्या पृथ्वीचा गुण आहे. जो पृथ्वीवर पंचमहाभूतांच्या अवतारांनी पृथ्वीवरती जन्माला येतो त्याचा नाश निश्चित आहे. हे जर आपल्याला निश्चित झालं मनाशी, तर माया जाणे ब्रह्म जाणे माया मधला मायेकडे त्याचं रूप म्हणून बघता येतं. प्रत्यक्षात तो काहीतरी वेगळा चालवतात तो आहे, आणि तो जसा अवतार घेतो तसेच अवतार त्यांनी आपल्याला घेण्याला संधी दिली आहे. असा माझा त्याच्याशी संबंध लावायची इच्छा आहे. या प्रकाराने जर तो संबंध लावला गेला तर ते ज्ञान आपल्याला ब्रह्मरसाचं जे ज्ञान मिळतं आहे ते ज्ञान फक्त आपल्याला मुक्त करू शकतं. इंग्लिशमध्ये म्हण आहे, ओनली ट्रूथ कॅन सेट अस फ्री. आपल्याला फक्त सत्य काय आहे ते जर कळलं त्यांनीच आपली मुक्ती आहे. अन्यथा काहीही आपल्याला इथल्या वस्तू सोबत नेता येत नाही. त्याची जी माया आहे ती माया ओळखणे इतकी सोपी गोष्ट नाही आहे. त्यापेक्षा सद्गुरू जसं म्हणतात आज की सद्गुरूंनी सांगितलं आहे की माझ्या शब्दांवर विश्वास ठेव. माझ्या शब्दांवर विश्वास, मी कोण आहे? मला जर तुला ओळखायचं असेल तर मी कोण आहे हे तुला ओळखावं. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू म्हणून चालणार नाही. तू मी काय सांगतो ते जर ऐकत असेल, एवढं मोठं तत्त्वज्ञान कळण्यासाठी आपल्याला सत्याचा पाठपुरावा करावा लागेल आणि त्यांनी जे सांगितले ते शब्द आपल्याला पटावे लागतील. हे कळल्यानंतर हा प्रकृतीचा जो शोध लागतो ना आपल्याला, की ज्यामध्ये मला तर सगळ्यात मोठा शोध कोणता आहे? यामध्ये सगळ्यात मोठा शोध असा आहे की मी त्याच्यापेक्षा वेगळी नाही. त्यांनी अवतार घेतले, आपणही आपल्या अवतारात आहोत. आपणही ज्ञानाचा प्रसार करू शकतो. जी रसातळा गेलेली आहे, प्रलय झाला आहे, सगळीकडे प्रदूषण झालं आहे, सगळीकडे प्रदूषण आहे, सगळीकडे पाणी पसरलं आहे, प्रदूषणाचं पाणी म्हणू. आणि त्या ठिकाणी भगवंताची नाव म्हणते की सत्याला धरून ठेव. तू सत्याला जर धरून ठेवशील, आता एवढं इतकं भयंकर वातावरण आहे, प्रदूषण आहे, त्या ठिकाणी सुद्धा हा विचार फक्त सत्याचा, म्हणजे भगवंताचा मत्स्यावतार आणि मत्स्यावतारा त्याच्या शिंगाला लावलेली या 5-50 लोकांची नाव, एवढीच फक्त याच्यातून वाचू शकते. या व्यतिरिक्त कोणीही वाचू शकत नाही. या सत्यवाक्यावरती विश्वास केव्हा बसेल आपला? हा जेव्हा विश्वास बसेल तेव्हा आपण कोण आहोत हे वेगवेगळ्या पद्धतीने आपण सांगायचा प्रयत्न करतो. प्रत्येकजण ज्याला जसं वाटलं तसं. आम्ही त्याचा आहो म्हणून समजत नाही आपल्याला. आपल्याला जर कोणी सांगितलं, कितीतरी वेळा सांगितलं आहे, भगवंतांनी सांगितलं आहे, ग्रंथामध्ये पटत नाही. पण प्रकृती कशी चालली आहे, कोणतंही तत्व, आम्ही घरामध्ये स्वयंपाक करायला गेलो आणि स्वयंपाक करायला गेलो, महिन्याच्या वर जर झाला तर आपण म्हणतो हे वस्तू संपली, ती वस्तू संपली. भगवंताचं काहीच कसं संपत नाही अजूनपर्यंत. त्याला असं वाटत नाही, त्याला जीवाला जन्माला नसेल घालायचं तर तो घालणार नाही. पण वस्तू संपल्या म्हणून जन्म नाही असं भगवंताकडे होत नाही. सगळ्या वस्तू भरपूर आहे, सगळ्या वस्तू भरपूर असताना त्याची इच्छा नाही जन्म घालायची म्हणून जन्म होत नाही. अन्यथा आम्हाला वाटतं हे करावं आणि करायला आमच्याजवळ वस्तू नसते म्हणून आपण करू शकत नाही. ही माया आहे आणि माया दिशाजवळ कशाचीही कमतरता नाही.
सशंखचक्रं सकिरीटकुण्डरं सपीतवस्त्रं सरसीरुहेक्षणं सहारवक्षस्थलकौस्तुभश्रियं नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजम. असा हा जो विष्णू आपल्याला सगुण रूपात दिसतोय प्रत्यक्षात, पण तो सगुण जो विष्णू आहे, सगुण जे राम आहे, सगुण जे कृष्ण आहेत, हे सगळे अवतार तर आपल्या आधी होऊन गेले, त्याच्याबद्दल आपण विशेष चर्चा केली नाही. पण ते अवतार आपल्याला सांगतात, मीही अवतार घेताना जी प्रक्रिया होती तीच प्रक्रिया तुझ्याही अवताराच्या वेळी मी फॉलो केलेली आहे, हे सांगण्यासाठी माझा आजचा हा विवेचनाचा विषय. मला जसा जन्म घ्यायचा असेल तसाच मी जन्म घेतो, तुला सुद्धा तसाच देतो. प्रश्न असा आहे, एक मोठी गोष्ट अडते फक्त, की त्याची जी वैष्णवी माया आहे, ती वैष्णवी वायू असतो पोटामध्ये, ज्या वायूच्या शिवाय त्याचं तर खूप मोठं गर्भतंत्र आहे, त्या तंत्रावर जर विचार केला तर त्याचं सायन्सच आहे. तो वैष्णवी वायू जर पोटामध्ये निर्माण झाला नाही तर व्यक्तीचा जन्मच होऊ शकत नाही. आता नवीन पद्धती सीझरबद्दल मी बोलत नाही. नैसर्गिक जर जन्म व्हायचा असेल तर वैष्णवी नावाचा वायू, वैष्णवी म्हणजे विष्णूची शक्ती, विष्णूची शक्ती वैष्णवीच आपल्याला बाहेर काढते. पण ती वैष्णवी अशी असते की ती आपल्याला गुंगवून टाकते, की मी तुला पृथ्वीवरती पाठवलं, ही तुझी आई आहे, हे सांगणारी ती वैष्णवी आहे. ही तुझी आई आहे आणि इथून तुझं नाव आहे आणि तुझ्या नावाकडे बघून तू ओळखणार आहे, हे सगळं वैष्णवी शिकवते. आणि वैष्णवी विष्णूची माया आहे. मग विष्णूची माया आपल्याला अज्ञानात कळत नाही, जन्म झाल्यावर आनंद मिळतो, आईनी बोलल्याबरोबर आपण त्याला ओ देतो आणि असं अडकत जातो. कारण पृथ्वी तत्व आहे घट्ट, जडत्व, ओलावा नसलेलं. ज्या ओलाव्यातून बाहेर आलो त्याला मूळ ओलावा दिसत नाही पृथ्वीवरती. जरी आईनी प्रेम केलं त्याला मर्यादा आहे, ह्या प्रेमाला सुद्धा मर्यादा आहे, मायेला मर्यादा आहे. हे वैष्णवी वायूनं आपल्याला विसरायला लावते. हा जन्मस्थितीचं वर्णन आहे पुराणामध्ये, जन्मस्थिती. तसंच मरणसुद्धा सोपं नाही. मरणसुद्धा म्हटलं आपल्याला की केव्हाही पटकन प्राण गेला नाही. 3 मिनटं सगळ्या प्रकारचे वायू आपल्या शरीरामध्ये खेळत असतात आणि त्या वायूमधला शेवटचा जो खाली बसलेला आहे वायू, त्याला उठवल्याशिवाय, त्यांनी उडी मारल्याशिवाय प्राण बाहेर पडत नाही. जीव नुसता तळमळतो पण पडत नाही. म्हणजे सगळी माया दिशेची कृपा आहे. जन्माच्या वेळी वैष्णवी वायू आणि मृत्यूच्या वेळी अपान वायू आपल्याजवळ असल्याशिवाय, त्या वायूंनी धक्का मारल्याशिवाय माणसाचा प्राणसुद्धा जात नाही. आता याला ॲक्सिडेंट वगैरे या गोष्टी आपल्या अपवादाबद्दल बोलायचं नाही, पण नैसर्गिक तत्वांनी जर विचार केला तर जन्माला कारण वैष्णवी वायू, मृत्यूला कारण तो आपल्या मनात जरी आलं कितीतरी मला जायचं आहे, माझा प्राण सोडायचा आहे, सुटत नाही. म्हणजे त्या कुंडलिनी शक्तीमध्ये तो आयुष्यभर बांधून ठेवलेला वायू तो तेवढ्याच कामासाठी आहे. आणि तेव्हा जेव्हा तो जागृत होतो तेव्हा आपली मुक्ती होते. मग या सगळ्या गोष्टी जर सगळ्या भगवंताच्या हातात आहे, जन्म मृत्यूच जर त्याच्या हातात आहे, आणि माझा जसा जन्म झाला तसाच तुझा जन्म करतो म्हणतोय, की मी जसा अवतार घेतला तसाच तुझा मत्स्यावतारातच जन्म आहे. म्हणून मत्स्यावताराला विशेष किंमत आहे. मत्स्यावताराची किंमत ही की भगवंताचा पहिला अवतार मत्स्यावतार आहे, मग कुर्मावतार आहे आणि मग बाकीचे अवतार आहे. मग तसा मत्स्यावतार आपला वामन अवतारापर्यंत यायला काय हरकत आहे. वामन अवतारात याचं वर्णन तर विशेष होणार आहे, कारण वामन म्हणजे गुरु. 3 पावलं, त्याचा आजच्या नक्षत्राचं वैशिष्ट्य 3 पावलं आहे. मग ते 3 पावलं म्हणजे भगवंताचे 3 पावलं आपल्याला वामन अवतार समजावून सांगतीलच. तर या सगळ्या गोष्टींचं जेव्हा चिंतन घडतं तेव्हा भगवंताची लीला जन्माच्या आधीपासून होती आहे आणि राहणार आहे, त्याचा मी अंश आहे. इतका मोठा शोध जर मला लागला ना, तर माझ्यासारखे भाग्यवान मी, असा प्रत्येक भक्ताला अनुभव येतो. आणि हे त्यांची क्रिया आयुष्यभर किती युगानुयुग सुरू आहे. कितीही प्रदूषण असू द्या, जलप्रवाहामध्ये मासा अडकलेला असू द्या, जलप्रवाहामध्ये मनू अडकलेला असू द्या, त्या मनूला सांभाळणारे भगवंत मत्स्यरूपाने आहेत. तसं मी कितीही अडकलेली असली या देहाच्या कर्मामध्ये आणि कितीही मला कष्ट असले, कितीही त्रास असला, कितीही दुःख असले, तरी भगवंत मनुरूपाने माझ्यामध्ये जन्माच्या आधीच होते. फक्त त्या वैष्णवी वायूमुळे मी विसरली होती. त्याच्यामुळे तो जर धागा मला जोडता आला, माझ्या जन्माचा धागा जर ब्रह्मरसाशी पुन्हा नाळ भगवंताशी जर जोडता आली, हे भगवंताशी नाळ जोडणं हे जे प्रकार आहे, ती नाळ तुटली म्हणून प्रत्येक भविष्यकाळ, प्रत्येक मोठे लोक नाळेला फार महत्त्व देतात. ती नाळ तुटते तेव्हा व्यक्ती रडतो. आणि ही जर नाळ जोडल्या गेली, पुनर्जन्म जर झाला व्यक्तीचा आणि ही जर नाळ जोडल्या गेली, तर काय होणार आहे, पुन्हा आपलं भगवंताचं भगवंतामध्ये मिलन आहे. म्हणजे चैतन्याचं चैतन्याशी मिलन आहे. जन्माचा प्रवाह बघितला, मृत्यूचा उलटा प्रवाह बघितला, एक 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 सुटत जातं आणि शेवटी आपल्या आकाश तत्वामध्ये विलीन व्हायचं जर असेल
तर ह्या प्रकाराने आपल्या मत्स्यावतारापासून आपण सुरुवात केली आहे. तर ह्या सगळ्या मत्स्यरूपा म्हणून आपण मत्स्यावताराला आपण त्याला नमस्कार करू. आणि तो मत्स्यावतार म्हणजे मीच आहे, माझ्यामध्येच तो मत्स्यावतार आहे. या प्रदूषणामधून मला बाहेर काढणारा तो मत्स्य आहे. त्यांनी सांगितलं आहे, चांगले चांगले ऋषी मुनी, चांगले चांगले तत्व विचार तू तुझ्यासोबत ठेव आणि माझ्या शिंगाला तुझी नाव बांध, मी तुला भवसागरात पार करीन. हा दुसरा भाग सांगायचा होता मत्स्यावताराचा, म्हणून हा भाग दुसरा झाला. आता मग ओम मत्स्यरूपाय नमः, ओम मत्स्यरूपाय नमः, ओम नमो भगवते मत्स्यावताराय नमः. राजा मनून केलेली ही विष्णूंची स्तुती आहे. किती गोड आहे हे सगळं. विष्णूंचा दिवस आहे आणि विष्णूंची लीला आपल्यासाठी किती आवश्यक आहे हे सांगत असताना आपल्याला जर आनंद झाला तर तो नक्कीच भगवंतापर्यंत पोहोचेल. त्या मनूला जो आनंद झाला तो प्रत्येक जीवाला आनंद होऊ शकतो. इथपर्यंत भगवंतांनी स्वातंत्र्य दिलं आहे विचारांचं. जितकं सुंदर विचार कराल तसं तितके वर तुम्ही जाल. तर हे विचारांचं स्वातंत्र्य त्या मनूला मिळालं. मनूला भगवंताची प्राप्ती झाली. मत्स्यावतारामध्ये भगवंत प्रगट झाले म्हणून त्यांनी त्याची प्रार्थना केली. नूनं त्वं भगवनात् साक्षात् हरिर्नारायणो व्ययः अनुग्रहाय भूतानां धत्से रूपं जलौकसां. नूनं त्वं भगवान् साक्षात् हरिर्नारायणो व्ययः अनुग्रहाय भूतानां धत्से रूपं जलौकसां. नमस्ते पुरुषश्रेष्ठ स्थित्युत्पत्त्यप्ययेश्वर भक्तानां न प्रपन्नानां मुख्यो ह्यात्मगतिर्विभो. सर्वे लीलावतारास्ते भूतानां भूतिहेतवः. धातुमिच्छाम्यधो रूपं यदर्थं भवता ध्रुवम्. अशा प्रकाराने. आणि आता येणारी जी आहे ही जी पुन्हा एकदा तो श्लोक म्हणते. प्रलयपयोधिजले धृतवासनिवेदं विहित विहित्रचरितमखवेदं केशवधृतमीन शरीर जय जगदीश हरे जय जगदीश हरे. ही जी आहे त्याला मत्स्य द्वादशी म्हणतात, की जी मार्गशीर्ष महिन्यामध्ये शुक्ल पक्षातली द्वादशी जी आता रविवारी डिसेंबर 20 तारखेला आहे 2026ला, त्याला म्हणतात मीन द्वादशी. त्या दिवशी आपण त्याचं विशेष आठवण करू शकतो. या सगळ्या माहिती जर आपल्याला मिळाली तर या माहितीच्या आधारे आपण त्या दिवशी त्याची आपण पूजा अर्चा मनापासून त्याची प्रार्थना करू शकतो. या सगळ्या गोष्टी समजल्यावर जर ती गोष्ट केली तर आपल्याला किती आनंद मिळेल हे खरंच शब्दात वर्णन करता येणारं नाही आहे. त्यामुळे आता ह्या सगळ्या मत्स्यावताराचं वर्णन आज इथे थांबवते आणि आज आपल्या निरूपणाची सांगता करते. भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसंपदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम्. आवाहनं न जानामि तवार्चन पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ.